आणि व्यवस्थित समजून घ्यायचंय. आता वयवारी कशाला म्हणायचंय? तर वयवारी समजून घेत असताना तर वय कशाला म्हणायचं? आता जेव्हा जन्माला आपण येतो, म्हणजे जन्माला आल्यापासून पण जन्माच्या अगोदरची गोष्ट नाहीये. केव्हा आपण म्हणजे कसं निसर्गात जन्माला आलो, म्हणजे आईच्या पोटातून बाहेर आलो त्यावेळेस जसं, तर तेव्हापासून काय आपलं प्रत्येक वर्षी काय वय वाढत जातं. त्याच्यामध्ये वाढदिवस सुद्धा साजरे केले जातात, हे आपल्याला माहिती पाहिजे. आता याच्यामध्ये वय, आता याच्यामध्ये वार म्हणजे काय दिवस, आणि आता वारी म्हणलं तर काय होतं फेरी. पण फेरी किती वर्षाची असते हे ध्यानात ठेवायचं. तर वारी म्हणजे काय फेरी लक्षात घ्यायचं. आणि वय म्हणजे काय त्या ठिकाणी जन्माला आल्यापासून, म्हणजे चालू अवस्थे किंवा मध्ये किंवा नंतर, बरोबर आहे का नाही? तर त्यावेळेस जे समजा वय मोजलं जातं, तर जे वयाची फेरी मोजल्या जाते त्याला काय म्हणायचं? वयवारी असं म्हणायचं. हे आपल्या भाषेमध्ये समजून घेतलंय. आता चला पुढे एक एक आपण गणित समजून घेऊया. आता याच्यामध्ये मोठ्या व्यक्तीचं वय, लहान व्यक्तीचं वय काढा असं त्या ठिकाणी गणित विचारले जाते. त्यांच्या वयाचा फरक असन, तर पूर्वीचं वय नंतरचं वय, त्यांचे गुणोत्तर दिलेलं असन. गुणोत्तर म्हणजे काय? काटछाट करून आलेले भाकर असतात, अति संक्षिप्त रूपामध्ये असतात. तर पूर्वीचे वय काढा, नंतरचे वय काढा, अशा पद्धतीचे गणित विचारले जातात. मग मोठ्या व्यक्तीचं वय, लहान व्यक्तीचं वय, 2 वर्षानंतरचं वय, 5 वर्षानंतर, 5 वर्षापूर्वीचं, 10 वर्षापूर्वीचं, किती वर्षापूर्वीचं विचारू शकतात. तर वेगवेगळ्या प्रकारचे जे गणित असतात फिरून फिरून विचारलेले असतात. तर तो सगळं आपल्याला आढावा घ्यायचा आहे. जान्हवी आणि तिच्या आईच्या आजच्या वयाची बेरीज 64 वर्ष असून दोघींच्या वयाचा फरक किती आहे? 30 वर्ष आहे. तर जान्हवीचे आजचे वय किती? आता याच्यामध्ये लहान कोण आहे सांगा? जान्हवी लहान आहे, काही लहान आहे, म्हणजे मुलगी लहान आहे, हे ध्यानात घ्यायचंय. जर लहान व्यक्तीचं वय काढायचं असेल तर काय करायचं? वजा करायचंय. मोठ्या व्यक्तीचं काढायचं असेल तर अधिक करायचं. मग अधिक म्हणजे काय? आता मोठ्या व्यक्तीचं वय काढायचं असेल तर काय म्हणायचं? बेरीज अधिक फरक आपण 2. मोठ्या व्यक्तीचं काढायचं असेल तर बेरीज अधिक फरक आपण 2. आणि याच्यामध्ये लहान व्यक्तीचं काढायचं असेल तर काय म्हणायचं? बेरीज वजा फरक आपण 2. लहान व्यक्तीचं काढायचं असेल तर बेरीज वजा फरक आपण 2, पण वजा द्यायचं आणि खाली अधिक, म्हणजे खाली छत्रस्थानी 2 द्यायचे. आता त्याच्यानंतर या बसा, सांगा मोठ्या व्यक्तीचं वय काढायचं असेल तर बेरीज अधिक फरक आपण 2. मोठ्या व्यक्तीचं वय काढायचं असेल तर, आणि लहान व्यक्तीचं काढायचं असेल तर बेरीज वजा फरक आपण 2. इतकं लक्षात आलं तुमच्या? तर मग आता याच्यामध्ये सांगा लहान व्यक्ती म्हणजे कोण आहे? जान्हवी. जान्हवी लक्षात ठेवायचं. आणि मोठी व्यक्ती कोण आहे सांगा? आई. इतकं लक्षात आलं? तर मग सांगा बेरीज किती आहे सांगा दोघांची? 64. आता वजा किती आहे? 30. आता 64 मधून 30 गेले किती राहिले सांगा? 34. आता 34 चे निम्मे किती आहे सांगा? 17 वर्ष. मग सांगा जान्हवीचं वय किती आहे सांगा? समजलं का? हे गणित समजलं? मला माहिती आहे तुला भूक लागली म्हणून तू ताण घेऊ नको, इकडे लक्ष दे. कारण मनाची सुद्धा, आपल्या मेंदूची भूक सुद्धा भागवायची, तेव्हा टेन्शन कमी होतं. जर भूक लागली तर थोडंसं टेन्शन वाढतंय. ते झालं शरीराच्या बाबतीत. आणि मेंदूच्या बाबतीत काय असतं माहिती का? ते सुद्धा ज्ञानाचं समजा पुरवठा नसेल, खाद्य नसेल, तर तिथे टेन्शन वाटतं. तर आपल्याला काय करायचं? 2 गोष्टीचं टेन्शन दूर करायचंय, तर कंट्रोल करा थोडंसं. आता इथे किती आहे सांगा? मोठ्या व्यक्तीचं म्हणजे काय? 64 अधिक 30. आता 64 आणि 30 किती होईल सांगा? 94. 94 चे निम्मे किती सांगा? बरोबर. ते झालं आईचं वय किती? 47. समजलं का तुम्हाला? त्यानंतर पुढचं गणित पहा. आई आणि तिच्या मुलीच्या आजच्या वयाची बेरीज 66 वर्ष आहे. 12 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:1 होईल. तर आईचे आजचे वय किती? आता हे गणित जे पाहतो आपण नमुन्याचे गणित बघत आहोत. समजलं का? तर आपल्याला सरावाचे गणित चालू करायचे, कारण जोपर्यंत नमुना आपल्याला समजत नाही, पुढे काय आहे मार्ग समजत नाही, तोपर्यंत आपल्या सरावाचे गणित समजत नाही. तर मग आता याच्यामध्ये आई आणि कोण आहे सांगा? मुलगी. आता यांचे काय सांगा? यांच्या वयाची बेरीज किती आहे? तर बेरीज आहे 66 वर्ष. समजलं का?
त्याच्यानं काय म्हणलं 12 वर्षानंतर, काय म्हणलं 12 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती सांगितलं? 2:1 सांगितलं. 2:1 असं म्हणून घ्यायचं. 2x आणि 1x, 2x आणि 1x. x मी टाळायचा प्रयत्न करतोय मुद्दाम. आता इथं काय सांगितलं? किती वर्षानंतर मला सांगा? की 12 नंतर आहे. कधी आहे? 12 नंतर. तर 12 नंतर त्यांच्या दोघांचं वय किती? 12 वर्षानंतर दोघांचं वय किती? तर आता इथं काय करायचं सांगा? 12 अधिक नाही 12 गुणिले 2 करायचंय. दोघ जण आहे ना? नाही तर 12 अधिक 12 म्हणा, नाही तर 12 गुणिले 2 म्हणा. तुम्हाला काय आवडतं सांगा? दोन आहे ना व्यक्ती. तर मग आता किती झालं? 12 दोन्ही 24. नाही तर 12 अधिक 12 किती होईल सांगा? 24च होतात का नाही? तर आता 66 आणि 24, 4 आणि 6 10 0 हाताला येतं. 2 आणि 3 आणि 3 आणि 6 किती? बरोबर. तर हे केव्हाचं वय सांगा? 12 वर्षानंतरच. समजलं? तर आता इथं 2x अधिक 1x म्हणजे बरोबर किती झालं सांगा? किती? 2x अधिक 1x किती झालं सांगा? 90. हे कधीच आहे सांगा? 12 वर्षानंतरच. पहिली गोष्ट मला सांगा की हे 90 कशी आली तुम्हाला कळलं का? त्यांच्या आजच्या वयाचं वय किती होतं? आजच्या वयाची बेरीज 66 होती. मग 12 वर्षानंतर हे दोघांचे वय आहे ना 66. तर दोघांचे वय किती होईल 12 वर्षानंतर? 12 12 24 मिळवले ते किती झाले? 90. हा मामला समजला पाहिजे अगोदर. जोपर्यंत हे समजत नाही तोपर्यंत काही फायदा नाही. तर मग आता 2x आणि 1x किती होईल सांगा? तर आता गुणिला 3 येते काय होईल? भागिले 3. 3 आणि 90 कोणत्या पाड्यामध्ये? 3च्या 3 आहे का? 3 3 30 90. तर आता सांगा वयाचा 1 वाटा किती आला सांगा? 30 आलाय. एक्सचं नाव 1 वाटा आणि एक्सचं नाव 30 आहे म्हणून 30 हा काय झाला? 1 वाटा झाला. समजलं? तर आपल्या कोणाचं वय काढायचं सांगा? आईचे आजचे वय. आता आईचं किती काय सांगा? 2x आहे. आईचं वय किती आहे? मग आता इथं 2 गुणीला किती करायचे सांगा? 30. आता 30 दोन्ही 60. तर आईचं केव्हाचं वय विचारलं सांगा? आजचं विचारलं ना? तर मग हे कधीचं निघालं सांगा? नंतरच आहे का आधीच आहे? तर मग आता सांगा 60 मधून 12 गेले किती राहिले सांगा? किती? 48. मग आजचं वय किती सांगा? 48. आता इथं चार्ट बसू शकते. तुम्ही इथं म्हणले इथं 60 आले, इथंच थांबणार काही जण. पण इथं काय सांगितलं? आजचे वय सांगितलं. आणि हे जे निघालेलं आहे 90च्या ठिकाणी 12 वर्षानंतरचं निघालेलं आहे. कारण हा जो कार्यक्रम झालेला आहे कोणासोबत आहे? 90 सोबत झालेला आहे. म्हणजे 12 वर्षानंतर सोबत झालेला आहे. आणि हा जो कार्यक्रम झाला हा कोणासोबत झाला? 66 वर्षासोबत झालेला आहे. समजलं का? हे गणित एक नमुन्यामध्ये आपल्याला समजून घ्यायचं मग सरावामध्ये फास्टमध्ये चालायचं. आता त्याच्यानंतर आई आणि मुलगा यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयातील फरक 25 वर्ष होता आणि 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 94 असेल. तर 5 वर्षापूर्वी आईचे वय किती? बघा गणित कसं आहे. आता मला सांगा आई आणि मुलगा यांचा 5 वर्षापूर्वी वयाचा फरक किती आहे? केव्हा? जन्माला आल्यानंतरचा. नाही तर तुम्ही आधीचा सांगसाल. इथं पूर्वी जन्माच्या त्या फक्त कथा इतिहासामध्ये असतात, पुराणामध्ये असतात, आहे का नाही? त्याचा विषय इथं चालत नाही गणितामध्ये. आपल्याला काय बाप दाखव नाही तर श्रद्धा घाल. म्हणजे जन्माला आल्यानंतर गेला तरी त्याच्यानंतर चालेल, पण जन्माला अगोदरचा विषय नाही. तर मग आता सांगा 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचा फरक किती होता आणि 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचा फरक किती असणार? अरे 25च ना. आज सुद्धा किती असणार? पूर्वी किती होता? 25. आज किती असणार? आणि 5 वर्षानंतर किंवा 10 वर्षानंतर किती असणार? 25. त्याच्यामध्ये काही फरक आहे का? ही गोष्ट समजली पाहिजे. नाही तर त्याच्यात आज कसं आजपर्यंत 25 आणि 5 30 नंतर 35 हे नाही चालत. किती चालत? फक्त 25. हा घोटाळा लक्षात ठेवायचा आहे. मग आता सांगा 5 वर्षानंतर किती आहे त्यांच्या वयाचा फरक? अरे 90 किती आहे सांगा? पात्र सांगा कोण कोण आहे? आई आणि मुलगा. किती आहे सांगा? 9x आणि 4x. काय म्हणलं त्यांनी? फरक म्हणलाय. फरक किती आहे सांगा? 25 येईल ना.
तर मग आता 9 मधून 4 गेले किती राहिले सांगा? तर गुणीला 5 आहे तर काय होईल? भागीला 5. 5 आहे का? 5 एवढं समजलं का? वयाचा एक वाटा किती आला सांगा? 5. वयाचा एक वाटा किती आला? तर मग आता इथं एक वाटा आला 5. तर कोणाचं वय काढायचं आपल्याला? आईचं. केव्हाचं काढायचं? आणि केव्हाचं काढून राहिलो आपण? 5 वर्षानंतरचं. हे गुणोत्तर जे दाखवलेलं आहे याच्याहून नाही, या 25 किंवा 5 नाही, कारण नंतरही 25 असेल, आजही 25 असेल, पूर्वी 25 होतं. पण हे जे 5 वर्षानंतर काय केव्हाचं आहे? हे 5 वर्षानंतरचं जे गुणोत्तर आहे याच्याहून याच्यात निघणार आहे किती? 5 वर्षानंतरचं वय निघणार आहे याच्यामध्ये. आणि आपल्या काढायचं 5 वर्षापूर्वीचं. मग आता सांगा एक वाटाला तिथं 5 वर्षानंतर पहा गुन्हेला काय करायचं? 5 करायचं. नमा 5. आता 9 एक्स म्हणजे काय? 9 गुणिले एक्स. 5 एक्स म्हणजे काय? 5 गुणिले एक्स. 4 एक्स म्हणजे काय? 4 गुणिले एक्स. 7 एक्स म्हणजे काय? हे समजलं का? आता एक्सचं नाव 5 आहे म्हणून 9 गुणिले 5 दिलं. नमा 5. आता हे 45 कधीच आहे? 5 वर्षानंतरच आहे. समजलं का? तर आपल्याला 5 वर्षापूर्वीचं विचारलं का नाही? आता इथून 5 वर्षानंतर पासून आपण माग आलो म्हणजे 5 वर्ष आलो. नंतर पुन्हा आजपासून पूर्वीपर्यंत 5 वर्षापर्यंत म्हणजे 5 आणि 5 किती होईल सांगा? सांगा पटकन किती? 10. तर 45 मधून 10 गेले किती राहिले सांगा? तर मग आता 5 वर्षापूर्वी आईचं वय किती होतं? क्लिअर समजलं का? कोण वंचित याच्यापासून न समजण्यापासून? शनिवारी भूमिती आणि बुद्धिमापनचे जे हार्ड चॅप्टर असतात त्याच्यावर आपल्याला कमेंट करायची. समजलं का? आणि त्याच्यात हे बाकीचे चॅप्टर करून घ्यायचे. आणि सोमवार ते शुक्रवार रेग्युलर शिकवणं. आणि शनिवारच्या दिवशी ज्या दिवशी दांड्या जास्त मारतात त्या दिवशी भूमिती आणि बुद्धिमापनचे वयवारीचे म्हणा, दिशेचे म्हणा, घड्याळाचे म्हणा, रांगेचे म्हणा, हे सगळे आपल्याला घ्यायचे. समजलं का? किती वर्ष? समजलं का? आता पुढे बघा, नमुना चालू आहे अजून. 3 व्यक्तीच्या वयाची सरासरी 24 वर्ष असून त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3, 3:7 आहे. तर त्यापैकी सर्वात लहान व्यक्तीचे वय किती? जोपर्यंत आम्ही सरासरी चॅप्टर शिकत नाही तोपर्यंत समजण्यासाठी कठीण जरी जात असेल तर थोडक्यात मी समजून सांगणार. आता याच्यामध्ये सरासरी म्हणजे काय? काय सरासरी म्हणजे काय? बोला पटकन. मधली संख्या. सरासरी म्हणजे काय? मध्यमान. आलं लक्षात? ती याला काय म्हणायचं? सरासरी म्हणायचं. आता जेव्हा या ठिकाणी 3 व्यक्तीची सरासरी 24 आहे तर त्यावेळेस या ठिकाणी आपल्याला बेरीज बनवावं लागते. काय बनवावं लागते? आता बेरीज म्हणजे काय? संख्या गुणिला सरासरी. बेरीज म्हणजे काय? मग आता इथं 3 व्यक्तीच्या वयाची सरासरी 24 आहे. 24 आहे का नाही? तर मग याची काय बनवावं लागेल आपल्याला? बेरीज. म्हणजे 24 त्रिक काय झाली या ठिकाणी? 72 ही काय झाली? बेरीज झाली. ही गोष्ट पहिली समजली पाहिजे. मी तुम्हाला आधी सांगितलं जोपर्यंत सरासरी चॅप्टर होत नाही तोपर्यंत याच्यामध्ये थोडंसं समजणं कठीण आहे. हा आढावा आपण या ठिकाणी घेतला. एवढं समजलं का तुम्हाला? तर इथं काय सांगितलं? 3 व्यक्तीच्या वयाची सरासरी 24 आहे तर बेरीज किती पाहिजे आम्हाला? 72. तर आता चालता चालता सांगतोय मी तुम्हाला. आता 3 व्यक्ती कोणते सांगा? त्याचं लहान, मधली म्हणजे आणि त्याच्यानंतर मोठी, अशा 3 व्यक्ती आहे. बरोबर? आता लहान त्यांच्या वयाच्या गुणोत्तर किती आहे सांगा? 2:3 आणि 3:7. म्हणजे लहान व्यक्तीचं वय किती आहे? 2x, 3x. मधल्या व्यक्तीचं वय आणि मोठ्या व्यक्तीचं वय किती आहे? 7x. आता यांच्या वयाची सरासरी किती? 3 व्यक्तीची म्हणजे 3 गुणिले किती झाले सांगा? 24. ते हे काय झालं? यांची करावं लागेल बेरीज. मग आता 3x, 2x, 3x, 7x किती होईल? 2 आणि 3 5, 5 आणि 7 किती? 12x. तुम्हाला इथं 24 त्रिक 72 होणार आहे. त्याची काही आवश्यकता नाही. समजलं का? त्याची काही आवश्यकता नाही. समजण्यासाठी आपण जरी घेतलं तरी. आता इथं काय झालं? 12x म्हणजे काय? ती बेरीज आहे. 12 वाटे म्हणजे काय? 24 त्रिक 72. 12 वाटे म्हणजे काय? 24 त्रिक 72. 24 गुणिले 3 म्हणा किंवा 72 म्हणा. तर आता गुणिला 12 इथे काय होईल सांगा? भागीला 12. 12 1 12, 12 2 24. म्हणजे एक वाटा किती आला सांगा? 3 2 6. पण त्या कोणाचं काढायचं? सर्वात लहान व्यक्तीचं वय काढायचं. केव्हाचं वय काढायचंय? आजचं काढायचंय. बाकी काही दिलेलं नाही. पूर्वीचं दिलेलं नसन, नंतरचं दिलेलं नसन. तर आपल्याला त्याचा अर्थ काय? आजचं काढायचंय. तर मग आता लहान व्यक्ती म्हणजे काय? लहान गुणिला किती? 6. 2x म्हणजे काय? 2 गुणिले x.
तर म्हणजे काय 2 गुणिले 6 sin दोन्ही किती 12. तर लहान व्यक्तीचं वय किती त्याला सांगा 12 वर्ष. समजलं का? हे गणित इम्पॉर्टंट आहे. तुमचं मेरिट लिस्ट मध्ये म्हणजे ओपन तोडण्यासाठी तुम्हाला खूप महत्वाचे गणित असतात. ते एक एक गणित समजून घ्यायचंय. आता उदाहरणं पाहायचे आपल्याला सरावासाठी गणित. आता याच्यामध्ये आपण धडाधड चालू. तुम्हाला आढावा समजला असेल थोडा. निनाद आणि त्याची आई यांच्या वयाची बेरीज 52 वर्ष आहे आणि त्यांच्या वयातील फरक किती आहे 24 वर्ष आहे. तर निनादच्या आईचे वय किती म्हणजे सध्याचे म्हणजेच आजचे आणि आजचे म्हणजे काय सध्याचे. तर आई म्हणजे या ठिकाणी मोठी होईल आणि निनाद हा मुलगा काय आहे लहान आहे. आता मोठ्यासाठी अधिक वापरायचं लहानसाठी काय वापरायचं वजा आणि छेदस्थानी किती द्यायचे 2. म्हणजे याचा अर्थ काय आईचं वय काढण्यासाठी बेरीज अधिक फरक आपण 2. सांगा आईचं वय काढण्यासाठी बेरीज अधिक फरक आपण 2 इतकंच मांडायचंय. सांगा बेरीज किती सांगा 52 आणि फरक किती सांगा 24. 52 आणि 24 4 2 किती 6 2 5 किती 7. तर आता सांगा बे एक बे बे 6 इकराला बे 8 16 म्हणजे 76 निम्मे किती झाले 38. तर मग आईचे आजचे वय किती सांगा 38 वर्ष. पर्याय क्रमांक 2. आता निनाद म्हणजे लहान आहे काय म्हणायचं सांगा बेरीज वजा फरक आपण 2. लक्षात फरक म्हणजे काय वजा बाकी करायचं आणि त्याला 2 न भागायचं तेव्हा निनादचं वय निघन. समजलं का? त्यानंतर पुढचं गणित बघा. चैताली आणि तिच्या वडिलांच्या वयाची बेरीज 56 वर्ष आहे व त्यांच्या वयातील फरक किती आहे 22 वर्ष आहे. तर चैतालीचे सध्याचे वय किती सध्याचे म्हणजे काय आजचे वय. लक्षात राहील ना. तर मग आता याच्यामध्ये काय चैताली लहान आहे समजलं का आणि या ठिकाणी वडील म्हणलं तर काय मोठे. मग आता लहान म्हणजे कोणाचं चैतालीचं. आता चैतालीचं वय काढण्यासाठी सांगा बेरीज वजा फरक आपण 2. चैतालीचं वय काढण्यासाठी बेरीज वजा फरक आपण 2. बोलायचं बाळ मेंदूला घासून निघलं पाहिजे त्यानं काही आपलं समजायचं सिगड्यानं किंवा चाकून चर नाही पाडणार त्याच्यामध्ये. सांगा चैतालीचं वय म्हणजेच काय बेरीज वजा फरक आपण 2. मग सांगा किती आहे 56 वजा किती आहे सांगा 22. मग आता सांगा 6 मधून 2 गेले 4. त्यानंतर इथंच घेऊ वाटल्यास 6 मधून 2 गेले 4. त्याच्यानंतर 5 मधून 2 गेले 3. 34 निम्मे किती 17. तर मग चैतालीचं वय किती आहे छेदस्थानी 2 म्हणजे काय निम्मे नाही तर इथं काय करायचं बे 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 17 34. समजलं. चला पुढचं गणित पहा. विराज आणि त्यांच्या आईच्या वयाची बेरीज 36 वर्ष आहे आणि 4 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1:3 होईल. तर विराजचे आजचे वय किती. आता इथं काय सांगितलं 4 वर्षानंतर सांगितलंय. मामला कशा आहे कशाचा आहे 4 वर्षानंतरचा. तर आता 4 वर्षानंतर 4 नंतर म्हणजे काय 4 वर्षानंतर पात्र सांगा कोण आहे विराज हा मुलगा आहे आणि ही त्याची आई आहे. असे पात्र मांडायचे. पात्राचा संबंध तुम्हाला मान्य कशी करायची. आता त्यांच्यानंतर किती 4 वर्षानंतर त्यांच्या वयाच्या गुणोत्तर किती आहे 1:3 म्हणजे विराजचं वय x आणि आईचं वय 3x. समजलं का. x भानगडीत जास्त पडायचं नाही कारण तिथं वेळ जास्त लागतोय. आता त्याच्यानंतर या दोघांच्या आजची बेरीज किती होती सांगा किती होती 36. आता त्याच्यानंतर 4 वर्षानंतर बेरीज किती होईल सांगा कोण सांगतो पहा. 4 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती होईल 40 नाही होणार. 2 जण आहे ते दोघा मिळून 36 आहे तर दोघा मिळून काय होईल 4 आणि 4 समजलं का किंवा 4 अधिक 4 4 आणि 4 8 आणि 36 आणि 8 किती होईल सांगा समजलं का. इथं मिस्टेक होती 40 येणार नाही काय येईल दोघा मिळून 44 येईल. हे समजायचं इथं धोका खातोय माणूस. लक्षात ते दोघा मिळून 4च देतो कारण दोघा मिळून 4 आणि 4 किती होईल सांगा बेरीज 8 होईल का नाही. हे 8 लक्षात ठेवायचे म्हणून 36 आणि 8 किती झाले 44. तर असे या ठिकाणी मांडायचं. आता 3x आणि 1x किती होईल सांगा 4x. आता गुन्हेला 4 आहे तर काय होईल भागीला 4 4 1 4 4 11 44. तर मग आता वयाचा एक वाटा किती आला सांगा 11 आलाय.
समजलं का? तर मग कोणाचं वय काढायचं सांगा? विराजचं वय म्हणजे 11 गुणिला 1, 11 1 11. पण केव्हाच आहे विराजचं वय? आहे 4 वर्षानंतरच आहे. केव्हाच आहे? मग त्याचं कधीच काढायचं आपल्याला? आजचं. आता 4 वर्षानंतर हे आजकडे याचं असेल तर -4 करायचंय. आजकडे येण्यासाठी किती करावं लागेल? -4. तर मग आता 11 मधून 4 गेले किती राहिले? 7. तर आता आजचं वय किती येईल विराजचं सांगा? 7 वर्ष येईल. म्हणजे पर्याय क्रमांक 4. गणित समजलं तुम्हाला? समजलं का किरण? थोडंफार जिथं नाही समजलं तर दोनदा नाही 3दा विचार. मनामध्ये जर समजा दुसरा विचार आला असं नसन समजलं, गलती झाली असं तो विचार सांगू नको. पण समजलं नाही तितकं म्हणू शकता का नाही? आलं लक्षात? लाजायचं नाही. इथं बेसरम बनायचं थोडसं, तेव्हाच्या गोष्टी जाणार आहे. आता पुढे बघा. आई व तिच्या मुलाच्या वयाची बेरीज 44 वर्ष आहे. 8 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:1 होईल. तर आईचे आजचे वय किती? आता इथं पात्र कोणकोणते आहे? पात्र मांडायच्या अगोदर आई आणि मुलगा आहे. तर सांगा त्यांच्या वयाची बेरीज किती आहे? 44 आहे. 8 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती आहे सांगा? किती? 2:1 म्हणजे 2 x आणि 1 x लक्ष ठेवायचं. इथे यांची बेरीज मांडण्यासाठी इथं जागा ठेवायची किंवा आपण ही आदत टाकायची. कारण मी जर स्वतः या ठिकाणी तुम्हाला सांगितलं तुम्ही आदत टाकणार आहे का नाही? मला माहिती आहे शिक्षकाचं अनुकरण जास्तीत जास्त करतात आणि मोठ्या व्यक्तीचं अनुकरण ज्यावेळेस जन्माला आलेले लहान लेकरं असतात तसं करतात. माणूस व्यक्ती किती आज्ञानी असल्यानंतर अनुकरण ऑटोमॅटिक होते. विवेकबुद्धी असल्यामुळे ध्यानात ठेवायचंय. तर मग आता इथं आपल्याला काय पाहिजे? 8 वर्षानंतर त्यांचं वय किती होतं या लाईन मध्ये काढावं लागतं नाही. मग आता सांगा 8 वर्षानंतर किती होईल? किती मिळवायचं तेवढं सांगा. बेरीज सांगू नका. किती? म्हणजे दोघांचं काय 8 आणि 8 16 किंवा 8 दोन्ही 16. आता यांची बेरीज काय? 6 आणि 4 10 0 हाताला 1 1 आणि 2 2 आणि 4 किती होईल? 6. तर मग आता सांगा यांचं 8 नंतर किती झालं सांगा? 60. एवढं तर मान्य आहे का नाही? आता त्याच्याच 2 आणि 1 किती होईल सांगा? 3x. 2x आणि 1x. आता गुणीला 3 येतं काय होईल? भागीला 3. 3 1 3 3 20 60. एक वाटा किती याला सांगा? x चं नाव 20 आणि 20चं नाव x म्हणजे याला एक वाटा असं म्हणायचंय. तर मग आता इथं कोणाचं वय काढायचं सांगा? आईचे आजचे वय काढायचं. तर आईचं केव्हाच 8 वर्षानंतर निघणार. हे किती आहे? 2x म्हणजे काय? 2 गुणिले 20 तर म्हणजे 20 दोन्ही किती? 40. आता हे केव्हाचं वय सांगा? 8 वर्षानंतरच आहे. केव्हाच आहे? लक्ष दे बाळ. तू घरी लिह पण पहिले समजून घे. लिहिण्याच्या भानगडीत पडू नका. कारण तुम्ही काही पत्रकार नाही. आहे का पत्रकार? अभ्यासाच्या तुम्हाला रनिंग नोट्स घ्या असं सांगतात. आता इथं बेसिक स्वरूपात त्यांचं पक्क नाही तर ते रनिंग नोट्स काय? कारण डोळ्यामध्ये 80% पॉवर, ऐकण्यामध्ये 20%. आता तू लिहून मध्ये घेतला तर तू फक्त बघू राहिला कोणाकडे? त्याच्याकडं ना ऐकण्याकडं आणि न डोळ्यांना बघण्याकडं. बरोबर आहे का नाही? ऐकल्याशिवाय ते पण समजत नाही. तर आपल्याला पाहताना काय करायचं? बघायचं ऐकायचं. ही 100% पॉवर ही बघण्यासाठी आणि ऐकण्यासाठी. कारण डोळ्यावर भरोसा असतो माणसाचा आणि त्याच्यासोबत ऐकणं असन तर काम तुमचं बनतंय. आणि ते काम नुसतं बनत नाही कारण आपल्याला विस्मरण पडत असतं काही दिवसानंतर. तुम्हाला माहिती रस्ता आहे, त्या रस्त्याने कोणी आलं गेलं नाही काट तर काय होईल समजा? तिथं काटे तयार होतील, रस्ता साफ नाही ना. किंवा घर असन समजा स्वच्छता नसन 8 दिवसांचा तिथं धूळ त्या ठिकाणी तयार होते. तसं आपल्याला विस्मरण होण्याची शक्यता असते. पण विस्मरण न होण्यासाठी काय करावं लागतं? आपल्याला पुन्हा पुन्हा रिव्हिजन द्यावं लागते. हे आपलं बुद्धीचं काम हे असं असतं. ज्ञानाच्या कक्षेमध्ये असं चालावं लागते. तर चला लक्ष द्या. हे केव्हाच आहे? 8 वर्षानंतर. आईचं आजचं वय काढायचं म्हणजे मागं 8 न कमी यायचं म्हणजे वजा 8 करायचे. 40 म्हणून 8 गेले किती राहिले सांगा? मग आईचं आजचं वय किती आहे सांगा? 32. ते असं करेक्ट अवस्थेमध्ये काढायचं. समजलं का? क्लिअर? 6 वर्षापूर्वी वडील व मुलगा यांच्या वयातील फरक 28 वर्ष होता आणि 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 12:5 होईल. तर 6 वर्षापूर्वी वडिलांचे वय किती? आता मला म्हणजे जन्माला आल्यानंतर ह्या गोष्टी कधीच्या आहे? साहेब लक्ष द्या इकडं. ते मोबाईलचं नट दाबून टाका. तर मग आता इथं काय सांगितलं? 6 वर्षापूर्वी फरक 28च होता. तर आता 6 वर्षानंतर किती फरक राहील सांगा? 28च राहणार आहे.
आजच सुद्धा किती फरक राहणार आहे, बरोबर? 12 वर्षानंतर, 24 वर्षानंतर किंवा 18 वर्षानंतर सुद्धा किती राहणार आहे, ही कंप्लीट गोष्ट समजली पाहिजे. लक्ष दे बा. थोडस काय करायचं, मेंदूला थोडस काय, चुलीमध्ये जसं आपण धिलब्या घालतो का नाही, रॉकेट टाकून जाळ लावतो तसं जाळ लावायचा. लक्ष द्यायचं इकडं. तर मग आता इथं सांगा, पात्र सांगा, वडील आणि मुलगा. किती वर्षानंतर सांगा? 6 वर्षानंतर. 6 वर्षानंतर गुणोत्तर किती सांगा? 12:5. बरोबर. मग आता 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचा फरक किती असणार? 28. नाही तर तुम्ही 6 आणि 6 12 करताना 28 मध्ये मिळवणार, तसं जमत नाही. फरकामध्ये, बेरजेमध्ये मिळवणं चालतंय. नाही तर तुम्ही याच्यामधून काय करसान, फरक सांगितलं वजा आहे तर 28 मधून वजा करसान. 28 मधून 12 वजा करण्याची आवश्यकता ध्यानात राहील ना तुमचा. कारण इथं कशाचा मामला आहे? फरकाचा मामला आहे. कारण फरकच अगोदर काढून दिलेला आहे त्यांनी. तर मग आता इथं सांगा, 12 मधून 5 गेले किती राहिले सांगा? 7 1 6 गुणेला 7 येतं का भागेला 7, 7 1 7 7 4 28. तर आता एक वाटा किती आला सांगा? समजलं ना? तर मग आता काय करायचं, आपल्या वडिलांचं वय काढायचंय. तर आता हे वडिलांचं म्हणजे किती आहे? 12 x आहे. 12 x म्हणजे काय? 12 गुणिले x म्हणजे x नाव काय सांगा? 4. 12 चोक 48. हे केव्हाच आहे 48? 6 वर्षानंतरच आहे. आपल्याला केव्हाच विचारलंय? 6 वर्षापूर्वीचं. आता इथं काय करावं लागेल? आजच्या वयापर्यंत काय येईल? 6 येईल. नंतर पासून माग 6 आणि पूर्वीपर्यंत काय येईल सांगा? पुन्हा 6 येईल. 6 आणि 6 किती झाले सांगा? 12. म्हणजे वजा किती करावं लागेल? 2 टप्प्यामध्ये पूर्वी यावं लागेल ना. पहा, भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ. पूर्वी म्हणजे काय? भूतकाळ. लक्ष दे. पूर्वी म्हणजे काय? भूतकाळ. आणि आज म्हणजे काय? वर्तमान काळ. त्याच्यानंतर पुढचा टप्पा भविष्यकाळ. हे असे 3 टप्पे का नाही? तर मग आपल्याला पूर्वीकडे यायचं असतं तर 2 टप्प्यामध्ये यावं लागेल ना मधल्या गॅपमध्ये. असे भलेही समजा या ठिकाणी भूतकाळ आणि हा समजा भविष्यकाळ असन आणि हा काय आहे सांगा? भूतकाळ आहे. आणि इथं मध्ये कोणता आहे सांगा? वर्तमान काळ. हे किती टप्पे झाले? 2. पण हे 3 रेषा जरी असन पण यांच्या चौकटीत किती टप्पे सांगा? एक आणि एक 2 टप्पे आहे का नाही? तर 2 टप्प्याने काय करावं लागेल? नंतर पासून आपल्याला भूतकाळाकडे यायचं असन, आजकडे यायचं असन, वर्तमान काळाकडे आजकडे यायचं असन तर 1 टप्पा आला. समजलं का? आणि इथून वर्तमान काळापासून भविष्यापर्यंत वापस येताना वर्तमान काळापर्यंत 1 टप्पा आला आणि भूतकाळाकडे वापस येताना 1 टप्पा आला. म्हणजे 6 आणि 6 किती झाले सांगा मग? 12. एवढं समजलं का तुम्हाला? तर मग आता इथं 48 मधून 12 गेले, 8 मधून 2 गेले 6, 4 मधून 1 गेले किती राहिले? 3. किती आहे सांगा? समजलं का? नसेल समजलं तर विचारा. काय झालं? 10 वर्षापूर्वी आई व तिच्या मुलीच्या वयातील फरक 25 वर्ष होता. 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:1 असेल तर आईचे आजचे वय किती? म्हणजे एका टप्पा मागे यायचं ना आपल्याला. आज म्हणजे वर्तमान काळाकडं. आता त्याच्यामध्ये पात्र सांगा, आई आणि मुलगी असे पात्र मांडायचे. आता त्यांचं सांगा, 10 वर्षापूर्वी 25 होता, आज किती असणार आणि नंतर किती असणार? मग आता यानंतर काय म्हणलं सांगा? 5 वर्षानंतर त्यांच्या वयाच्या गुणोत्तर किती सांगा? 2:1. म्हणजे आईचं 2:1 आणि मुलीचं 1:1. आता इथं जागा सोडायची. तर आता त्यांचं सांगा, 5 वर्षानंतर त्यांचा वयाचा फरक किती आहे? 25. याच्यामध्ये काय 2 टप्प्यामध्ये नाही का 5-5 मध्ये ऍडव्हान्स करायचं नाही, फरक तो कायम ठेवायचा. बेरीज म्हणलं का त्यांनी? नाही. तर बेरीज म्हणला असता आपण 5 आणि 5 10 मिळवले असते, म्हणजे 25 आणि 10 35 झाले असते. पण फरक हा शब्द वापरला तर त्याच्यामध्ये काही बदल करायचा नाही. तर मग आता 2:1 आणि 1:1 किती होईल सांगा? 3. थांबा थांबा, काय सांगितलं पाहू द्या. नितीन एकदा पाय पटकन, अंक चुकेले. आ पुन्हा वाचा, वाचा पटकन. नाही नाही, गुणोत्तर 2:1 आहे. आणि इथं काय दिलंय?
हा फरक दिलाय. आपण काय केलं इथं, फरक म्हणजे वजाबाकी. फरक म्हणजे काय, 2 एक्स मधून एक एक्स गेला, किती राहिले सांगा, 1 एक्स, म्हणजे डायरेक्ट 25 आले इथं. समजलं का. आता असं जर गणित झालं, समजा कदाचित तुमच्याकडून गणित झालं, याचे भाग तुटत नाही, ते गणित तिथंच राहू द्यायचं. तो प्रश्न आता थोडस का आपण त्याच्यावर अवलंबन केलं, प्रश्न पाहिला, कळालं की काय म्हणलंय, फरक म्हणलाय. फरक म्हणजेच काय, वजाबाकी. हा शब्द तुम्हाला आठवला, पेपर मधला मार्क जातो का. गडबड करायची नाही, कोणताही घोटून द्यायचं, याला गडबड करायची नाही. पहिलं प्राधान्य कशाला द्यायचं, सोपे सोपे अगोदर सोडून घ्यायचं. कन्फ्युजन झालं कदाचित असं समजा, तिथंच थांबायचं. 2 टप्पा कन्फ्युजन झाल्यावर वाचायचं, ते हा काय होतं, फरक समजला, वजाबाकी करायचं, गणित आलं, प्रश्न आपला तयार झाला. म्हणजे आपला आहे का नाही तो, त्याचा ताण घ्यायचा नाही, कुठे पळून जात नाही. टायमिंग सेटिंग मध्ये पाहायचं, 7-8 सेकंद पाहायचं, 10 सेकंदाच्या पलीकडे टाइम द्यायचा नाही. त्याच्यानंतर 3 नंबर टप्प्यामध्ये काय करायचं, की जे प्रश्न माहिती नाही त्यांना ऑप्शन म्हणून सोडवायचं. मग ते ऑप्शन कोणा संबंधी कळतंय आणि हा ऑप्शन याच्या संबंधित नाहीये कळतं, तर त्याच्यातले जवळपास 5-6 जमत नसन तर 4-5 हमखास त्या ठिकाणी जमून येतं, तुम्हाला ओपन मध्ये नेऊन घालतात. तर पेपर सोडायची 3 पद्धत अशी, 1 नंबर सोपी, 2 नंबर कन्फ्युजन, 3 नंबर ऑप्शन होऊन. समजलं. तर मग आता इथं काय, एक वाट आला, कोणाचं वय काढायचं, आईचं आजचं वय काढायचं. मग आता आईचं वय किती आहे सांगा, 2 एक्स. आता आता एक्सचं नाव 25 आहे, 25चं नाव एक्स आहे, बरोबर. तर मग आता या ठिकाणी सांगा, 2 गुणीला काय करायचं, 1 वाटा 25, 25 दोन्ही किती झाले 50. आता काय विचारलं, आजचं वय विचारलं, म्हणजे वजा हे नंतरचं वय आलं. तर आजचं काढायचं असेल तर कितीनं मागे यावं लागेल सांगा, फक्त वजा 5 नाही मागे यायचं, म्हणजे किती आहे 45. आईचं आजचं वय किती आहे 45, पर्याय क्रमांक 1. गणित समजलं. आता त्यानंतर पुढचं गणित पाहायचंय. 8 वर्षापूर्वी प्रकाश व त्यांचा मुलगा मानस यांच्या वयातील फरक किती आहे, 28 वर्ष होता, आणि 12 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 15-60 होईल. तर मानसचे आजचे वय किती. तर मग आता याच्यामध्ये पात्र सांगा कोणकोणतं आहे, प्रकाश, त्याच्यानंतर मुलगा मानस, म्हणजे मुद्दा मुलगा लिहितोय, कारण काय होतं, प्रकाश आणि मानस कोणाचा कोण बाप आहे, कोणाचा कोण मुलगा आहे हे काही समजणार नाही. समजलं का. ते याच्यासाठी फक्त थोडस चेंज केलं, मुलगा म्हणजे मानस समजा, पुन्हा माणसाने कुठे गेलाय मानस. आता त्याच्यानंतर त्यांच्या वयाचा फरक किती आहे, 28. 12 वर्षानंतर काय सांगितलं, त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती आहे, म्हणजे प्रकाश म्हणजे वडील आहे आणि मुलगा म्हणजे 8, म्हणजे 15 एक्स वडिलाचं आहे आणि मुलाचं म्हणजे मानसचं किती आहे 8 आहे. मग आता वजाबाकी, 15 एक्स मधून 8 एक्स गेली, किती राहिले, फरक म्हणजे वजाबाकी, इथं ध्यानात ठेवायचंय, किती राहिले 7 एक्स. आणि त्यांच्या वयाचा सांगा, 12 वर्षानंतर, पूर्वी जर समजा 28 होता 8 वर्षापूर्वी, तर 12 वर्षानंतर किती असणार सांगा, 28च, गुणीला 7 येतं काय होईल, भागीला 7, 7 1 7 7 चोक 28. तर वयाचा 1 वाटा किती आला सांगा, 4 आला. मग कोणाचं वय काढायचं, मानसच्या आजचे वय काढायचं, मानस म्हणजे मुलगा, म्हणजे 8 एक्स आहे का नाही, इथं 8 गुणिले एक्स म्हणजे 8 गुणिले किती 4, 8 चोक. आता हे केव्हा झालं, कधीच 12 वर्षानंतरच, काढायचं कधीच आजचं, म्हणजे आजचं काढायचं असेल समजा मानसचं वय, तर काय करावं लागेल, वजा 12 करावं लागेल. काय करावं लागेल, वजा 12. 12 मधून आपलं 32 मधून 12 गेले, किती झाले 20, म्हणजे पर्याय क्रमांक 4. समजलं का, आहे का पुस्तकात पहा, काही अडचण याच्यामध्ये, नीट बसून गेला, गोंधळ नको. तीन व्यक्तीच्या वयाची सरासरी 28 वर्ष आहे. 3 वयाच्या व्यक्तीची सरासरी, आणि त्यांची वय अनुक्रमे 3, 4, 4, 7 या प्रमाणात आहे. तर सर्वात लहान व्यक्तीचे वय किती. आता याच्यामध्ये लहान, मधली आणि मोठी, त्यांच्या वयाचं गुणोत्तर सांगा. 3 4 4 4 7, म्हणजे 3 एक्स 4 एक्स 7 एक्स असं लहान मधल्या मोठी व्यक्तीचं वय. मग आता यांची काय करायची, आपल्याला बेरीज करायची. 7 4 11 11 3 किती झाले सांगा, 14 एक्स. समजलं. आता इकडे बेरीज दाखवायची. तर आता इथं काय सांगितलं, किती व्यक्ती सांगा, 3. 3 गुणिले 28, मग 28 त्रिक
किती आहे? 8 किती होतात? नाही 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 सांगतो, विचारू राहिलो तसं. 84 येते का नाही? तर 28 84 येते. 84च्या भानगडीत पडायचं नाही, बेरीज आलेली आहे. समजलं? ते इथं काय करायचं, गुणीला 14 आहे तर भागीला काय करायचं 14. नाही तर इथं काय करायचं, गुणीला करसान त्याच्यामध्ये वेळ घालसान. 28 84 आणि 3 गुणीला 28 म्हणजे काय 84. पण आपल्याला याचा फायदा कसा आहे, ते 84 करायचे नाही, पुन्हा 14चा पाडा पाठ नसन तर भानगडी होऊन. तर मग इथं काय करायचं, मोबाईल सांभाळ फुटू देऊ नको. 14 1 14 14 दोन्ही 28, 3 दोन्ही 6. तर एक वाटा किती आला सांगा? समजलं का तुम्हाला? तर वयाचा एक वाटा 6 तर आपल्या कोणाचं वय काढायचं? सर्वात लहान. म्हणजे सर्वात लहान म्हणजे काय? 3x आहे. 3 गुणिले किती? 6 आणि 6 18. आजचं काढायचं, कधीचं काढायचंय? म्हणजे पूर्वी नंतर काही म्हणलं की याच्यामध्ये. मग आजचं किती आहे सांगा? 18. पर्याय क्रमांक किती? 2. समजलं का? काही अडचण? आता त्याच्यानंतर हा भाग आपण समजून घेऊ. मला टाइम झाला असं हा टेस्ट घेतो. थोडस शनिवार आहे. आता हे किती गणित राहिले सांगा? 2 आहे ना? हा 2 समजून घेऊ. चालतं, थोडं थांबा तुमच्यासाठी. आपल्याला कुठे इथं भाड्याने शिक्षक लावायचा आहे. तो म्हणलं टाइम झाला की निघला, काहीच आवश्यकता नाही. ताण ना घेऊ. 5-10 मिनिटं मागं पुढे होणारचे, पण आपल्याला टार्गेट पूर्ण करायचंय. पुढे बघा, 4 भावंडाच्या वयाची सरासरी 14 वर्ष असून त्यांची वय अनुक्रमे 2-3, 3-4, 4-5 या प्रमाणात आहे. तर सर्वात मोठ्या भावाचे 2 वर्षानंतरचे वय किती? 2 वर्षानंतरचे म्हणजे काय? अधिक 2 लक्षात ठेवायचंय. समजलं? आता इथं 4 भावंड आहे. लहान, थोडसा मोठा, म्हणजे जसं मधला म्हणू आपण त्याला, आणि त्याच्यापेक्षा तो मधला असं थोडासा मोठा समजायचा. जास्त आहे का नाही? थोडं जास्त आपण समजा किंवा थोडा मोठा समजायचं. आणि त्याच्यानंतर सर्वात मोठा. समजलं का? 4 असल्यामुळे 3 असतात तर एकच मधला असतात, आहे का नाही? तर मग आता याच्यामध्ये काय सांगा, त्यांचं गुणोत्तर किती आहे? 2-3, 3-4 आहे का नाही? थोडं मोठं तर मग किती? 5. म्हणजे लहान भावाचे 3, 2x, मधल्याचे 3x आणि 4x आणि मोठ्या भावाचे 5x. आता याच्यामध्ये यांची करायची बेरीज. 5 आणि 4 9, 9 3 12, 12 आणि 2 किती? 14. 14x झालं का नाही? आता त्याच्यानंतर तर त्यांच्या, आता आपल्याला इथं काय माहित पाहिजे? 4 भावंडाच्या वयाची सरासरी 14 आहे, म्हणजे बेरीज पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय? 4 गुणीला किती? 14. 14 चौक 56 झाली बेरीज समजा. आता 14 वाटे म्हणजे काय? 56 आणि 56 बेरीज म्हणजे काय? 14 वाटे. हे ध्यानात घ्यायचं आपल्याला. तर मग आता गुणीला 14 आहे तर भागीला 14 करायचं. म्हणजे तुम्हाला 56ची आवश्यकता आहे का? एक सेकंद वाया जायला नको, कारण झालेलं आहे ते 14 चौक 56 समजताना. आता तुम्ही काय करणार? असंच करायचं. 14 1 14, 14 1 14 म्हणजे 4 1 4. मग आता एक वाटा किती आला? 4. काय विचारलं? मोठ्या भावाचे, म्हणजे मोठा आहे. लक्षात, असा डॅश टार्गेट दिलेलं आहे, त्याच्या खाली डॅश मारण्यात, एक खून मारा त्याच्यावर, दोन्ही पैकी एक. तर मग आता सांगा, मोठ्या भावाच्या वयाचे वाटे किती आहे? 5. म्हणजे 5x. 5x म्हणजे काय? 5 गुणिले किती? 5 चौक 20. पण यांनी काय विचारलं? हे झालं आजचं. पण 2 वर्षानंतर, 2 वर्षानंतर म्हणजे काय? अधिक 2. 2 वर्षापूर्वी म्हणजे काय? वजा 2. इथं विचारलं 2 वर्षानंतर म्हणजे काय? अधिक 2. 20 आणि 2 किती सांगा? 22. म्हणजे पर्याय क्रमांक 3 सांगा. अडचण याच्यामध्ये? त्यानंतर पुढचं गणित पहा. 3 बहिणीच्या वयाची सरासरी 20 वर्ष असून त्यांची वय अनुक्रमे 2-3, 3-5 या प्रमाणात आहे. तर सर्वात लहान बहिणीचे 5 वर्षानंतरचे वय किती? आता याच्यामध्ये या 3 बहिणीच्या वयाची सरासरी 20 म्हणजे 20 किती झाले? 60 ही बेरीज झाली. समजलं का? मग आता काय करायचं पहा. पात्र आणि सर्वात लहान बहिणीचे 5 वर्षानंतरचे वय म्हणजे 5 वर्षानंतर म्हणजे किती मांडायची तर सांगा? अधिक 5 हे ध्यानात ठेवायचे. हे कळलं तुम्हाला? गणिताची भाषा. आता यांचे पात्र कोण कोण नाही? 3 बहिणी आहे. मग आता त्याच्यामध्ये तुम्हाला नावं थोडेच माहिती आहे. गंगा, जमुना, सरस्वती असं काही नाव माहिती का? काही हेमा मालिनी काय त्या हिरोईनचे नाव माहिती आहे तुम्हाला? नाही तर ती देत बससान तर भानगडी होतील. ते नावं तशी द्यायचे नाही. याच्यामध्ये नावं कशी द्यायची माहिती का?
तुम्हाला माहिती आहे लहान मधली मोठी नाव काय द्यावं लागल लहान मधली मोठी म्हणजे लहान पासून सुरुवात करायचं इथं गंगा जमुना सरस्वती नाही समजत आपल्याला याच्यामध्ये लहान मधली आणि मोठी एवढं समजलं का त्यांच्या वयाचं गुणोत्तर 2:3 3:5 म्हणजे 2:3 5 5:5 10x म्हणजे 2x 3x 5x त्यांचा अनुक्रम आहे लहान मधले मोठीच वय समजून आलं बाळाक्षय तर मग आता पुढं तर आता बेरीज काढायची मग 3 बहिणीच्या वयाची सरासरी म्हणजे 3 गुणिले किती 20 म्हणजे 10 वाटे म्हणजे किती बेरीज किती आली 60 म्हणजे 20 गुणिले 3 म्हणा किंवा 60 म्हणा त्याच्यानंतर काय करायचं 60 झालेलं आहे गुणिले 10 आहे तर काय व्हायचं भागिले 10 1 1 0 काढा 3 दोन्ही 6 एक वाटा किती आला x आहे का नाही तर 6 म्हणजे x म्हणजे काय 6 कोणाचं वय काढायचं लहान बहिणीचं हे झालं आपलं टार्गेट समजलं का तर 2x गुणिले 2x म्हणजे काय 2 गुणिले 6 सैन दोन्ही पण केव्हाच विचारलं 5 वर्षानंतर विचारलं मग 5 वर्षानंतर 12 5 किती 17 पर्याय क्रमांक 4 झाले का तर गणित समजलं गणितामध्ये काही अडचण